गावागावांमध्ये असंख्य असे लोक आहेत की त्या एका संधीची वाट बघतायत आणि ती संधी आपल्याला मिळाल्यानंतर त्याचं सोनं करणं एवढंच आपल्या हातात असतं. त्यामुळे मला असं वाटतं की स्वतःवरचा विश्वास आणि हार्डवर्क याला काहीच पर्याय नाही आणि हे असेल तर कोणी गॉडफादर लागतही नाही. नुसतं छान दिसायला या क्षेत्रात नका येऊ, कारण ह्याला खूप मेहनत लागते. तुमचा प्रेझेन्स ऑफ माइंड लागतो, पाठांतर उत्तम लागतं, भाषेवरची पकड उत्तम लागते, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास व्हायला पाहिजे, ऍक्टिंग लागते. आज माझ्याकडे काम आहे, उद्या 6 महिने मी काहीही करत नसेल आणि मग अशा वेळेला फिनान्शियल गणित कशी बनवायची हे ह्याच्यासाठी एक वेगळं टेम्परामेंट लागतं. एक काका आले आणि मला म्हणाले की तुम्ही अमक्या अमक्या सिरियल मधले ना. म्हटलं हो, छान काम करता तुम्ही, मला तुमच्यावर सेल्फी हवा होता, पण कशा दिसताय तुम्ही असं म्हणून असते पाल. मग त्याची ओढून ताणून मगर करायची आणि ते मगर करेपर्यंत पाणी ओततायत. तेव्हा असं वाटतं की ओता पाणी, कारण त्याच्यावरती सगळ्यांची घरं आहेत. मधुरा, माझ्याशी पंगा नाही घ्यायचा. दॅट इज दॅट. नमस्कार. लहानपणी आपण सगळेच जण टी व्हीवर हिरो हिरोईन्सना पाहून आपलं स्वप्न तिथे कुठेतरी बघत असतो. म्हणजे आपल्याला पुढे मोठेपणी हिरो हिरोईन व्हावं, पण विलन होऊ नये असं प्रत्येकालाच वाटत असतं, किंवा ग्रे शेडच्या भूमिका आपल्या वाट्याला येऊ नये असं वाटत असतं. पण माझ्यासोबत आज मधुराष्टकमध्ये एक अशी अभिनेत्री आहे जी गोड आहे, सुंदर आहे, पण काय तिच्या नशिबी आहे काय माहिती नाही. फक्त आणि फक्त निगेटिव्ह रोल हो. काय आहे ना, इतक्या ग्रे शेडच्या भूमिका तिने साकारल्या आहेत की सगळेजण तिचा रागराग करतात. आता तुम्ही म्हणाल ही हिरोईन किंवा ही अभिनेत्री आहे तरी कोण? ही अभिनेत्री आहे सुरभी भावे. आज मधुराष्टकच्या ह्या एपिसोडमध्ये आपण तिच्याशी खूप साऱ्या मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत. सगळ्यात अगोदर सुरभी, तुझं खूप मनापासून स्वागत आहे मधुराष्टक ह्या पॉडकास्टमध्ये. तू जरी ग्रेड शेडच्या भूमिका साकारत असली तरी तू प्रत्यक्षात तशी नाही आहे हे मला माहिती आहे, पण आपल्या ह्या प्रेक्षकांना देखील आता कळेल, कारण की कशी आहे सुरभी हे सगळ्यांना जाणून घ्यायचं आहे. पण सुरभीच्या अनेक व्यक्तिरेखा तुम्ही बघितल्या असतील, मग रोजच्या सिरियलमधल्या, डेली सोपमधल्या आहेतच, त्याच्यामध्ये चंद्रमुखीमधली मीरा जोंधळे, त्याचबरोबर बाजीप्रभू देशपांडे ह्यांच्या पत्नीची भूमिका देखील तिने साकारली आहे. आत्ता सध्या स्टार प्रवाह ह्या वाहिनीवरती तू ही रे मितवा ह्यामध्ये देखील तिने वल्लरी नावाची ही भूमिका साकारली आहे. अशा अनेक भूमिका ती साकारत गेली आहे आणि वेगवेगळ्या धाटणीच्या. निगेटिव्ह रोल तिच्या सगळ्यात जास्त वाट्याला आलेत. आता ते का आलेत, कसे आलेत आणि त्या रोलमध्ये ती कशी फिट बसली आहे हे आपण तिच्याकडनं तर जाणून घेणार आहोत. तिच्याशी मनमोकळ्या गप्पा तर मारणार आहोत. सुरभी, पुन्हा एकदा स्वागत. थँक्यू. मास मीडियापासून सुरू झालेला तुझा हा प्रवास आहे, तो आज ह्या टप्प्यावर येऊन पोचला आहे. मास मीडिया म्हटलं की एखादं न्यूज चॅनल, रेडिओ किंवा अगदी पेपर वगैरे ह्याच्यामध्ये करिअर करतात मुली. पण मग तू अभिनय क्षेत्राकडे कशी काय वळलीस? खरं सांगायचं तर मला लहानपणापासून या क्षेत्रात यायचंच आहे अशी एवढी ओव्हर ॲम्बिशन नव्हती त्यावेळेला. पण माझे वडील, मी 10वीत असताना वारले, देवाघरी गेले. सो घरी मोठी मुलगी मी, त्याच्यामुळे असं होतं की ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्याच्या नेक्स्ट डेपासून मी जॉब करायला सुरुवात केली. पण कुठेतरी म्हणतो ना आपण, एक तो किडा असतो बारीकसा. तर मी ना त्यावेळेला रोज असं डोक्यात यायचं टी व्ही बघताना की साहेब चहा, एवढं वाटायला जरी आपल्या मी मरेपर्यंत एकदा कॅमेरा फेस करायचा, असं मी रोज देवाला सांगायचं की मला एकदा कॅमेरा फेस करायचा आहे. आणि मग प्रशांत दामलेंची ॲक्टिंग इन्स्टिट्यूट होती पुण्याला, टी स्कूल नावाची. तर तिथे मी चीफ कोऑर्डिनेटर म्हणून काम करत असताना मग शरद दादा होते, शरद पोंक्षे किंवा प्रशांत दादा स्वतः. तर तो किडा माझा तिथे अजून जास्तीत जास्त स्ट्रॉंग बनत गेला. तर त्याच्या अगोदर मी पत्रकारितेचं रितसर शिक्षण घेतलं होतं. सो न्यूज चॅनलमध्ये मी होते आणि तेही एंटरटेनमेंट बीटला होते. जसं आत्ता आपण इंटरव्ह्यू करतोय तसं मी त्यावेळेला भरत जाधव होते किंवा नीलम शिर्के होती, मी त्या सगळ्यांचे इंटरव्ह्यू घेते की तुम्ही ह्या भूमिकेची कशी तयारी केली वगैरे. पण त्याही वेळेला असं होतं की अरे यार, माझा कोणीतरी इंटरव्ह्यू घेतला पाहिजे की तू ह्या भूमिकेला कसं सामोरी गेलीस वगैरे वगैरे. आणि जसं शाहरुख खानचा एक फेमस डायलॉग आहे की, आता तो डायलॉग पाठ नाही आहे माझा, पण असं म्हणतात की युनिव्हर्सला तुम्ही जर खूप मनापासून काहीतरी मागितलं तर ती इच्छा तुमची पूर्ण होतेच.
तर तशात मला एक एकांकिका स्पर्धा होती आणि त्याच्यात जी लीड करणारी होती ती आजारी पडली आणि 2 दिवसांनी ती स्पर्धा असणार होती. तर माझा एक मित्र म्हणाला की ऐक, ही संधी आहे नाटकात काम करायची, तिकडे खूप मोठे मोठे परीक्षक येणार आहेत, नेव्हर नो, तुझं काम आवडलं तर एखादी संधी मिळून जाईल. तर खूप लंबे चौडे त्या भूमिकेच्या वाट्याला आले होते डायलॉग्स. म्हटलं 2 दिवसात तयार व्हायचं आहे आणि अक्षरशः म्हणजे जणू काही ही आयुष्यातली शेवटची संधी आहे असं मानून मी त्याचं प्रिपरेशन केलं. आणि त्यावेळेला मग म्हणजे आमच्या एकांकिकेला अवॉर्ड नाही मिळालं, पण माझ्या भूमिकेचं खूप कौतुक झालं. आणि तिकडे अशोक समेळ होते, पुरुषोत्तम बेर्डे होते, म्हणजे ते परीक्षक म्हणूनच होते. तर त्यांनी मला विचारलं की तुला नाटकात काम करायला आवडेल का. मग काय म्हणजे सोने पे सुहागा. सो ते नाटकही आलं नाही, पण त्याच्या 40 दिवस मला तालमी करायला मिळाला आणि ती प्रोसेस इतकी म्हणजे नशा म्हणतो ना एखाद्या गोष्टीची. आणि मग तेव्हा ठरवलं की नाही आता. मग मी घरी आले, आईला सांगितलं की आई, माझ्याकडे आता इतकं सेव्हिंग आहे की आपण एक 6 महिने आमटी भात नक्की जेवू शकतो. आणि ते माझा भाऊ शिकत होता त्यावेळेला. तर मला 6 महिने ट्राय करू देशील का. तर आई म्हणाली मी कोण करू देणार, कर, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. आणि माझ्या इथं डे 1 पासून सपोर्टिव्ह होती. फक्त आईचं म्हणणं होतं की बघ किती वेळ द्यायचं ह्या गोष्टीला, कारण आज काम आहे तर उद्या नसेल, ही अनसर्टन्टी लक्षात ठेव आणि मग सगळा सारासार विचार कर. आणि 6 महिन्यांपैकी 15 दिवसच झाले होते आणि 15व्या दिवशी मला एक नाटक मिळालं होतं. ते रिप्लेसमेंटची भूमिका होती, लेकुरे उदंड झाली नाव त्याचं. सुमित राघवन, चिन्मयी सुमित यांच्याबरोबर ते करायला मिळालं. म्हणजे ज्यांना टीव्हीवरती बघत मोठी झाले होते, सुमित राघवन समोर पहिल्यांदा काम करायचंय म्हटल्यावरच मला टेन्शन आलं होतं. पण कमाल अनुभव होता. आणि मग कामातून कामं असं करत करत आता 14 वर्ष झाली या इंडस्ट्रीमध्ये सेटल झाली आहे. आणि आता तर मरेपर्यंत हेच करायचं आहे. पण मग जेव्हा तू सुरुवातीला ह्या सगळ्यामध्ये होतीस तेव्हा साधारणपणे तुझ्यासाठी जे रोल दाखवले गेले किंवा तू रोल साकारलेस ते कुठल्या प्रकारचे होते. कारण आत्ता आम्ही गेल्या काही वर्षांमध्ये जेव्हा सुरभीला बघतोय तेव्हा साधारणपणे घारे डोळ्यात म्हणजे हिला ना ग्रे शेडची भूमिका मस्त वाटेल असं एक साधारण डायरेक्टरचं किंवा जो कोणी प्रोड्युसर असेल त्याचं एक म्हणणं पडू शकतं. पण मग त्यावेळी नेमकं काय तू साकारत होतीस, कुठल्या रोलमध्ये होतीस. माझं पहिलं टेलिव्हिजनवरचं काम म्हणजे डॉक्टरचा रोल होता. बरं. आणि मला वाटतं असावा सुंदर स्वप्नांचा बंगला, ज्यावेळेला ETV होतं, जे आता कलर्स त्यावेळेला ETV मराठी होतं. आणि 3 वाक्य होती, काही काळजी करू नका, सगळं काही व्यवस्थित होईल, जे टिपिकल वाक्य असतं ते. आणि समहाव त्याच्यानंतर तिथे असलेल्या डिरेक्टरना काय वाटलं काय म्हणजे माहिती नाही मला, पण त्यांच्याच प्रोडक्शनची एक अपकमिंग सिरियल येणार होती. तर त्यांनी त्याच्यासाठी मला विचारलं होतं की ते म्हणाले की तुझं डिक्शन चांगलं आहे, तू चांगलं बोलते. आणि तो वनटेक ओके, म्हणजे लोकांना म्हणजे काय वन डे आर्टिस्ट इतका वनटेक ओके करू शकेल याच्यावर विश्वासच नव्हता बसत. तर मी आणि पदरची पण 1-2 वाक्य घालून त्या सिच्युएशनशी रिलेटेड जी काय होती, तर तेव्हा ते विचारलं पुन्हा. तेही वर्कआउट नाही झालं, कारण एका मातब्बर अभिनेत्रीला तो रोल विचारला होता, त्यांनी वेळ लावला होता म्हणून तो मला विचारण्यात आला. पण त्यांनी लगेच मला ज्या वेळेला विचारलं त्याच्या नेक्स्ट डे त्यांनी सांगितलं की हो मी करते हा रोल. तो रोल माझ्याकडून गेला, पण तिथे कुठेतरी लोकांना कळलं की ही बरी आर्टिस्ट आहे. आणि मग त्याच्यानंतर त्याच प्रोडक्शन हाऊसचा एक दुसरा शो येणार होता, तिथे विचारलं. तिथेच एक माणूस काम करत होता जो सह्याद्रीची एक सिरियल करत होता. त्यावेळेला दासबाबू नावाचे डिरेक्टर होते. त्यांनी माझं नाव सांगितलं की ही आर्टिस्ट बरी आहे. मग सह्याद्रीची पहिल्यांदा एक मग केली आणि मग त्याच्यानंतर हे सुरूच होत गेलं. पण जसं तू म्हणालीस तसं पहिली सुरुवात ही अगदीच छोट्याशा रोलपासून झाली. आणि मग हळूहळू त्याच्यात प्रोग्रेशन होत गेलं. आणि मी अत्यंत शामळू सुनबाईचं पण कॅरेक्टर केलंय सख्या रे नावाच्या याच्यात, ज्याच्यात सुप्रिया पाठारे माझी सासू असते आणि मला भयंकर छळ होतो माझा आणि मग कदाचित त्याचाच बदला म्हणून मी आता त्याच पॉइंटवर येणार होते की तो बदला म्हणून तू आता ग्रे शेड करतेस, आता मी लोकांना छळते आता असं झालेलं आहे. पण येस, मला बऱ्यापैकी पॉझिटिव्ह पण रोल्स केले, पण मला स्वतःला निगेटिव्ह करायला जास्त मजा येते. अरे वा. पण मी तुला एक सांगू का, म्हणजे किती तुम्ही म्हणा हिरोईनला महत्व आहेच कुठल्याही सिरियलमध्ये किंवा पिक्चरमध्ये, पण ना तेवढंच महत्व त्या ऑपोजिट कॅरेक्टरला म्हणजे निगेटिव्ह कॅरेक्टरला असतं. ती जर नसेल ना तर ती सिरियल किंवा तो पिक्चर पुढेच जाणार नाही ना.
ब्लॅक इतका कमाल ब्लॅक आहे म्हणून व्हाईटचं महत्व जसं आपल्याला Of course. कळतं तसंच आहे की तुम्हाला सगळेच रंग, कारण आपल्याकडे हिरोईन म्हटलं की कसं अगदी बिचारी सर्व गुणसंपन्न अशी ती असते, पण विलन करायला खरंच मजा येते की ते डोळे गरगरवणं असेल. अगदी सुरुवातीला मी नंतर आपण बोलू तसं पुढे सांगेनच, सुरुवातीला त्रास व्हायचा की काय हिचं कुटुंब उद्ध्वस्त करेन, हे करेन ते करेन, हे का बोलायचंय मी, असं व्हायचं. पण ते करताना पण फार मजा येते, त्याच्यामुळे निगेटिव्ह करायला मला मला ह्या जास्त- गमती जमती तर तुझ्याकडनं ऐकायच्या आहेत, पण जेव्हा तू ह्या क्षेत्रामध्ये पाऊल ठेवलं, कारण बऱ्याचदा असं होतं की आज मी बघते की जर का तुम्हाला गॉडफादर असेल तरच तुम्ही या क्षेत्रात टिकू शकतात किंवा तुम्हाला यश मिळू शकतं. एक साधारणपणे सर्वसामान्यांचं हे एक मत आहे. ह्यावर तुझं काय म्हणणं आहे? मला असं वाटतं की जर स्वतःवरती विश्वास असेल ना तर गॉडफादरची खरंच गरज नाही लागत. कारण माझ्या फॅमिलीमध्ये या फील्डमधलं फार कुणीच नाही. माझे आजी आजोबा संगीत नाटकांमध्ये कामं करायचे, पण त्यांचा जमानाच वेगळा होता. कदाचित मी असं म्हणेन की त्यांच्यातले गुण थोडेसे माझ्यात आले. बरोबर. आणि जीन्स असतात. बरोबर. आणि प्रशांत दादांच्या ऍक्टिंग इन्स्टिट्यूटमध्ये गेल्यानंतर मला खरं तर रिअलाइज झालं की ओके मला हे आवडतंय. पण याचा अर्थ कामं मिळवण्यासाठी काय मी त्या कुठल्याच नावांचा वापर झाला नाही किंवा मीही केला नाही आणि त्यांनी तो करू दिला नाही ऑफकोर्स. कारण त्याही वेळेला प्रशांत दादा हेच सांगायचं सगळ्यांना की आम्ही तुम्हाला म्हणजे घास कसा खायचा आहे हे दाखवू शकतो, हाताने घास इथपर्यंत नाही आणू शकणार आम्ही. सो त्याच्यामुळे जे एकतर मी जसं म्हटलं तसं की सुदैवाने मला ना खूप चांगली माणसं माझ्या आजूबाजूला मिळाली, त्याच्यामुळे गॉडफादर खरं तर नाही लागत. जर तुम्हाला पण योग्य प्लॅटफॉर्म तुम्हाला लागतो. कारण माझ्याकडे ढीक कला आहे पण मी ती शोकेसच नाही करू शकले कुठे, कारण आपल्या गावागावांमध्ये असंख्य असे लोक आहेत की त्या एका संधीची वाट बघतायत आणि ती संधी आपल्याला मिळाल्यानंतर त्याचं सोनं करणं एवढंच आपल्या हातात असतं. त्यामुळे मला असं वाटतं की स्वतःवरचा विश्वास आणि हार्डवर्क याला काहीच पर्याय नाही. आणि हे असेल तर कोणी गॉडफादर लागतही नाही खरं सांगायचं तर. मला सांग, बऱ्याचदा असं होतं की ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये जेव्हा मुलींना करिअर करण्याची इच्छा होते आणि त्या घरी बोलतात तेव्हा नको ग बाई, असल्या काय करिअरमध्ये जाऊ नको, अभिनय क्षेत्र काही चांगलं नाहीये, फार वाईट आहे, हे असं सगळं घरातली चर्चा असते. खरंच अभिनय क्षेत्र वाईट आहे का ग? खरं सांगू, मी मगाशी जसं म्हणाले तसं सुदैवाने मला खूप चांगली माणसं मिळाली. तुम्ही त्या क्षेत्राकडे कसं बघता? तुम्हाला फक्त पॉप्युलॅरिटी हवी आहे, फेम हवं आहे म्हणून तुम्ही जर का या क्षेत्रात येणार असाल तर मला वाटतं मग त्यांनी येऊ नये. कारण ह्या क्षेत्राला खूप मेहनतीची, पेशन्सची खूप जास्त गरज असते. आणि पूर्वीच्या लोकांनी ते असं करून ठेवले, त्याचा बागुलबुवा झालाय. आता कॉर्पोरेट फील्डमध्ये नाही का सगळ्या गोष्टी होत, सगळं होतं. जे ऍक्टिंग करणारी लोक म्हणजे मी जसं म्हणते तसं मी पण हा जॉब करते, माझ्या जॉबचा फायदा काय आहे, मला 4 लोक ओळखतात. बरोबर. याच्यापेक्षा मी ह्याच्याकडे जास्त फार काही आणि बघत नाही. कारण मुळात मला अभिनयाचा किडा आहे. छान दिसणं, छान काय, आता तर नवीन भयंकर इंस्टाग्राम आणि या सगळ्या गोष्टींमुळे सगळे काय म्हणूया पॅरामीटर्स बदलले आहेत. पण मला नाही वाटत की हे खूप वाईट क्षेत्र आहे किंवा काय. आता माझ्या लग्नानंतर तर म्हणजे जेव्हा माझं अरेंज मॅरेज आहे, तर जेव्हा मुलगे बघायचं म्हणजे कार्यक्रम व्हायचा, माझे पहिल्यांदा ह्या गोष्टी असायच्या की माझ्या 2च अटी आहेत की माझं कन्यादान माझी आईच करेल आणि मी ह्याच फील्डमध्ये काम करणार आहे. सो तुमची सून आज कदाचित पहाटे 4ला जाऊन दुसऱ्या दिवशी 12 वाजता पण येईल किंवा 3 महिने घरातच बसलेली असेल, ती काहीच करणार नाही. ह्या कोणाची तयारी असेल. आणि सुदैवाने माझ्या नवऱ्याचं नाव आहे सिद्धार्थ दामले आणि अख्खी दामले फॅमिली त्यांनी इतकं कमाल पद्धतीने हा माझं फील्ड हे इतकं उत्तम रिसीव्ह केलं. आयुष्यात खरं तर दामल्यांचं फार महत्व, कारण प्रशांत दामले आणि सिद्धार्थ दामले, त्याच्यामुळे प्रशांत दामले म्हणजे काय, म्हणजे अफलातूनच. मी त्यांच्याबरोबर कोणाला काम करायला नाही आवडणार. अगदीच इतकं गोड व्यक्तिमत्व आहे. त्याही पेक्षा ना ते कमाल मॅनेजमेंट गुरु आहेत. बरोबर. त्यांचे सगळे जे काही टायमिंग म्हणजे विनोदाचे तर टायमिंगचे तर बादशाच आहे, ते सर्वश्रुत आहे. पण त्यांच्याबरोबर ऑफ द कॅमेरा किंवा ऑफ द स्टेज तुम्ही जेव्हा काम करता ना, हा अत्यंत कमाल अनुभव. तुम्हाला कुठल्याही MBA आणि कुठल्या डिग्रीची गरजच नाही जर तुम्ही त्यांच्याबरोबर काम करत असाल तर. त्याच्यामुळे सो मी कमिंग बॅक टू द पॉइंट की मग त्यावेळेला माझ्या सासू सासऱ्यांनी अतिशय
कमालीचं सपोर्ट. म्हणजे माझी आई म्हणून सपोर्ट करतेच, बरोबर. पण नवीन फॅमिलीने, नवऱ्याने तितकंच त्या फील्डला सपोर्ट करणं खूप गरजेचं होतं. आणि जे ते अप्रतिम करतायत, माझ्या सासूबाईंनी सुद्धा, किंवा म्हणजे एक किस्सा सांगेन, मी एक शूट करत होते आणि माझ्या सासूबाईंच्या वडिलांचं म्हणजे ते निधन झालं त्यांचं. तर माझ्या नवऱ्याचा फोन आला की ऐक आजोबा गेलेत. तर म्हटलं हो, मी विचारते, कारण माझे बॅक टू बॅक सीन आहेत, तर तरी मी विचारते. 10व्या मिनिटाला माझ्या सासूबाईंचाच फोन आला की ऐक, आजोबांना तुझ्या या कामाचं प्रचंड कौतुक होतं, आता आजोबा गेले, तर आत्ता तू डोंबिवलीला येणार आणि काम सोडून येणार हे त्यांना नाही आवडणार. त्याच्यापेक्षा तू 10व्या किंवा 12व्याला आत्तापासून सांग की मी माझी एखादी, किंवा मी लेट येईन किंवा असं काही. आणि मला इतकं कौतुक वाटलं, ज्यांचे वडील गेले त्यांनी हा विचार करणं हा इतका स्तुत्य आहे. म्हणजे आणि हा सपोर्ट म्हणजे अजून काय लागतं. मला हेच विचारायचंय, ह्याच मुद्द्याकडे यायचंय, कारण की आज बघितलं तर आजच्या पिढीला ह्याचं प्रचंड अट्रॅक्शन आहे. ग्लॅमरस, आपल्याला छान दिसायचे, खूप छान मेकअप करायचा, मस्त कपडे घालायचे आणि तिथे टीव्हीवर यायचे किंवा एखादा रोल करायचा. पण ह्या सगळ्यामध्ये प्रचंड मेहनत आहे. ती मेहनत वेगळ्या पद्धतीची आहे, हे तू मला सांगशील, कारण की आपल्या तरुण पिढीला देखील ह्या सगळ्याबद्दल माहिती पाहिजे की थोडंफार तरी मेहनत आहेच, पण तेवढंच तुम्हाला तुमचं पेशन्स. अगदीच. कारण तिथे आपल्याला माहिती की किती टेक होतात, किती वेळ कॅमेरा चेंज करावा लागतो, त्याच्याबद्दल नाहीये. स्केड्यूल आपलं वेगळं होतं, आपण किती तास 12 14 तास काम करतो. तर हे ह्याबद्दल जसं तू मगाशी म्हणालीस, लोकांना फक्त ग्लॅमर दिसतं, पण ह्याची दुसरी, नाण्याला जशा 2 बाजू असतात, त्याची दुसरी बाजू अशी आहे की तुम्हाला प्रचंड पेशन्स लागतात. त्याच्यानंतर तुम्ही तिथे गेल्यानंतर 13 तासांची शिफ्ट असते, म्हणजे 9 ते 9 असं म्हणून 9 ते 10 अशी होते. आता आत्ताचं रिसेंट माझं मी एक्झाम्पल देईन. मी रोज 85 किलोमीटर्स टू अँड फ्रो माझं ट्रॅव्हलिंग आहे, कारण मी राहते ठाण्याला आणि माझं शूट आहे मड आयलंडला. बरं, मी पूर्वी सडाफटिंग असते तर एक वेळ तिथेच कुठेतरी राहिले असते. आता माझी 3 वर्षांची मुलगी आहे घरी, त्याच्यामुळे कितीही लेट झाला तरी मला घरी यावंच लागतं. सो ते ट्रॅव्हलिंग, त्याच्यानंतर तुम्ही गेल्यानंतर मेकअप करणे, किंवा बरं मेकअप म्हणजे फक्त छान दिसण्यासाठी नाही, त्या भूमिकेची गरज काय आहे, मग तिथे आयत्या वेळेला मिळणारे डायलॉग्स असतात, तर तुमचं पाठांतर. मला ह्या निमित्ताने एक सांगायचं आहे की नुसतं छान दिसायला ह्या क्षेत्रात नका येऊ, कारण ह्याला खूप मेहनत लागते. तुमचा प्रेझेन्स ऑफ माइंड लागतो, पाठांतर उत्तम लागतं, भाषेवरची पकड उत्तम लागते, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास व्हायला पाहिजे. ऍक्टिंग लागते. म्हणजे तू आता सुरभी भावी आहेस, पण तिथे तू वल्लरी असतेस. हो, इतका फरक. आणि दुसरी गोष्ट, खूप जसं आता म्हणालं तसं ऑन अँड ऑफ खूप लागतं. समजा तुमच्या घरी काहीतरी घडली आहे घटना आणि इथे तुम्हाला सेलिब्रेशन वाले जर का, तर तुम्हाला हॅपीच राहावं लागतं, नो मॅटर व्हॉट. ते स्विच ऑन आणि स्विच ऑफ, त्यामुळे तुमची भावनिक प्रचंड दमछाक होते. आता मी माझं एक एक्झाम्पल सांगेन. मी नाटक करत होते, सागरा प्राणतळमळला नावाचं, ज्याच्यात मी माई सावरकरांचा रोल करत होते. सो तो कम्प्लीट वेगळा. आणि त्याच दरम्यान मी एक काय म्हणायचं सिरियल करत होते, आणि ऑन स्टेज माझं मिसकॅरेज झालं होतं. त्याच्या नेक्स्ट डे माझं शूट होतं. मी त्यांना विचारलं, म्हटलं पॉसिबल आहे का, कारण माझ्या पोटात खूप दुखत होतं आणि असं सगळं. ते म्हणाले की नाही, सगळे बॅक टू बॅक सीन तुमचेच आहेत. अशा वेळेला तुम्हाला एक्सक्युजेस देऊन चालत नाही. जशा कॉर्पोरेट्समध्ये कॅज्युअल लिव्हज असतात, सिक लिव्हज असतात, तशा इथे नसतात. तुमच्या घरी कोणी जन्माला आलं तरी तुम्हाला काम करायला लागतं, कोणाचं निधन झालं तरी तुम्हाला काम करावं लागतं, तुम्हाला स्वतःला बरं नाहीये. आता समजा ह्याच मी जॉब करत असते तर म्हणायचं बापरे मला नको बाई, मी नाही जात आता, 4 दिवसांची लिव्ह घेते आणि घरी बसते शांत. आमच्या फील्डमध्ये नाही ना. म्हणजे माझ्या मिसकॅरेज होण्याला 8 तास पण झाले नव्हते ग, आणि मी तिथे कॅमेरा समोर होते. आणि अशा वेळेला तुम्ही एक्सक्युजेस नाहीच देऊ शकत, कारण तुमच्यावरती 75 लोकांचं एक युनिट असतं, प्लस टेलिकास्ट वेळेत जायला लागतो, आणि ह्या सगळ्या गोष्टी असतात. सो मला सांगण्याचा उद्देश हाच आहे की जस्ट बिकॉज मला इंस्टाग्रामला ढिगाणी फॉलोअर्स आहेत किंवा मी छान दिसते म्हणून या फील्डकडे यायचा खरंच विचार करू नका, कारण मग तुमच्या मेहनतीची, हार्डवर्कची, तुमच्याकडे असलेल्या डेडिकेशनची इतकी कठोर परीक्षा घेतली जाते आणि मग सेल्फ डाऊट सुरू होतात.
तर माझं एवढंच सांगणं असेल जे कोणी आत्ता येऊ इच्छितात की या सगळ्याचा विचार करा आणि ह्याच्याही उपर एक अनसर्टन्टी नावाचा अनिश्चितता ज्याला आपण म्हणतो की आज माझ्याकडे काम आहे, उद्या 6 महिने मी काहीही करत नसेल आणि मग अशा वेळेला फिनान्शियल गणित कशी बनवायची हे ह्याच्यासाठी एक वेगळं टेम्परामेंट लागतं. सो ह्या सगळ्याचा साकल्याने विचार करून मगच पाऊल ठेवा असं मला वाटतं. आणि त्या दरम्यान जर काम नसेल तर तुम्हाला एक प्रकारचं नैराश्य येतं. अगदीच. आणि त्या नैराश्यातून बऱ्याचदा व्यसनं लागतात आणि मग त्या व्यसनांचं वेगवेगळ्या याच्यामध्ये रूपांतर होताना आपण बघतो. आणि मला वाटते की कोणतंही फील्ड असो त्या फील्डमध्ये कुठेतरी अप्स अँड डाऊन्स असणारच आहेत, पण ते तुम्हाला कसे म्हणजे ऍडजस्ट करायचे, कसे तुम्हाला ते टॅकल करायचे हे तुमच्यावरती सगळं असतं. करेक्ट. तू आत्ता मगाशी किस्सा सांगितलास की तुझं मिसकॅरेज झालं आणि त्या दरम्यानच शूट होतं. मला म्हणजे मी जेव्हा न्यूजला होते, न्यूज चॅनलला, तुला सांगते की तेव्हा काय झालं की माझे वडील व्हेंटिलेटरवर होते आणि मला बातम्या तर द्यायच्या आहेत. मी ऑलरेडी म्हणजे न्यूजमध्ये म्हणजे माझ्या सुरू आहे बुलेटिन आणि माझ्या भावाचा तेव्हाच फोन आला ब्रेकच्या मध्ये की असं असं झालंय, बाबांचं व्हेंटिलेटर काढावं लागणार आहे. अरे. तर ते मला आठवलं अगदी त्या क्षणी. म्हणजे कसं असतं ना, आता मला माहिती आहे की वडिलांचं निधन आपल्या होणं हे किती वाईट असतं आणि व्हेंटिलेटर काढावं लागणं म्हणजे ह्या सगळ्याच्या दरम्यान मला बुलेटिन पण द्यायचंय, मला न घाबरता शो मस्ट गो ऑन असाच ते ठेवावं लागतं. म्हणजे कोणतेही फील्ड असो, म्हणजे तुझं अभिनय क्षेत्र असो किंवा माझं न्यूज चॅनल, जर्नलिझम, जे काय आहे चॅलेंजेस ते प्रत्येकाला टॅकल करावेच लागणार आहेत, फॉलो. आणि आपण ह्या सगळ्या गोष्टीला कसं सामोरं जातोय तेच खूप महत्वाचं आहे. आणि याच्यासाठी मी मगाशी म्हटलं तसं तुमच्या आसपास ना खूप चांगली माणसं पाहिजेत की जेव्हा मी 4 महिने समजा आता माझ्याकडे काही काम नसेल तर त्यावेळेला मी काय करेन. तर एक अशी आली होती फेज की लकीली गेल्या 3-4 वर्षात मी घरीच बसले नाहीये, टचवूड, म्हणजे सतत कंटिन्यू बॅक टू बॅक कामं करते. पण देर वॉज अ फेज, तर त्यावेळेला मी ज्वेलरीचा एक बिझनेस सुरू केला होता की अफोर्डेबल ज्वेलरी असंच नाव ठेवलं होतं त्याला. मग मी एक्झिबिशन्स मध्ये काम म्हणजे हे करायचं, शोकेस करायचं. माझं प्लॅन बी तयार ठेवला होता. मग मी जर्मन लँग्वेज शिकवत होते, मग फ्रेंच लँग्वेज शिकवत होते. अगदी शॉर्ट पिरियड साठीच होतं, कारण नंतर मग लगेच माझ्या बाबतीत मी नवीन काही सुरू केलं की लगेच काम मिळतं आणि मग ते पहिलं करत असलं राहून जातं. पण थोडक्यात सांगायचं तर तुम्ही त्यावेळेला कशी सिच्युएशन हँडल करता, कारण नाहीतर आजकाल इथल्या फालतू गोष्टींचं लोकांना टेन्शन येतं आणि काय म्हणतात माहिती नाही. की माझं असं होतं की एवढ्याशा गोष्टींचं कसं टेन्शन येतं. मध्यंतरी मला एक मुलगी भेटली, एक साधारण 1.25 ते 1.5 लाख रुपये तिला IT फील्डमध्ये सॅलरी होती आणि तिचं म्हणणं होतं की नाही मला हे करायचंच आहे. मी म्हटलं की तुला ह्याच्याबद्दल काय माहिती आहे, करायचंय वगैरे सगळं ठीक आहे, पण काय माहिती आहे. ती म्हणली नो आय वॉन्ट टू बी फेमस. म्हटलं ओके, आणि देन व्हॉट. तर तुम्ही नो आय जस्ट वॉन्ट टू बी अ फेमस. म्हटलं त्याच्यात तुला किती पैसे मिळणार आहेत माहिती आहे? तू 1.25 ते 1.5 लाख रुपये महिना कमावतेस, एवढं तर तुझे महिन्याचे काहीच होणार नाहीत. इनफॅक्ट तुला असं वाटेल की अरे, कारण एक लाईफस्टाईल सेट झालेली असते, त्यामुळे तुम्ही जस्ट येताय आणि तुम्हाला लाखोनी पैसे मिळतात असं पण होत नाही ना. तर त्याच्यामुळे ह्या खूप गोष्टी मॅटर करतात. मी घाबरवत नाहीये, मी फक्त रियालिटी चेक देते की. आणि याच्याच बरोबर दुसरी पण एक बाजू आहे या गोष्टीला की पालकांनी पण मुलींवरती विश्वास ठेवावा. जर त्यांना मनापासून काही करायचं असेल तर करू द्यावं आणि त्यांच्या मागे ठामपणे उभं राहावं. जसं माझी आई मला म्हणाली की तू कर, आणि मी पण म्हटलं की 6 महिने मी स्वतःला देईन, काही नाही घडलं तर ऍटलीस्ट शांतपणे झोपू तरी शकते मी की बाबा मी ट्राय केलं, पण इट डिडंट वर्कआउट. माझ्याकडे डिग्री होती किंवा सगळ्याच गोष्टी होत्या. सो शिक्षण पूर्ण करा, स्वतःवरती विश्वास ठेवा, आईवडिलांना विश्वास पटवून द्या, विश्वासात घ्या आणि मग यायचं तर अगदीच येऊ शकता. अगदी. आता तू फेमस होण्याचा मुद्दा इथे उपस्थित केलास. खरं तर आता फेमस होणं अतिशय सोपं झालंय. अगदीच म्हणजे अगदी चुटकीसरशी तुम्ही फेमस होऊ शकतात. येस. मग तुमच्या कधी कधी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर देखील गदा येऊ शकते. मला हेच म्हणायचं की खूप लोक ट्रोल करतात ऍक्टर ऍक्ट्रेसला, म्हणजे त्यांच्या कपड्यांवरनं असेल किंवा त्यांच्या एखाद्या स्टेटमेंटवरनं असेल. मग प्रत्येकाची एखादी मतं किंवा त्यांना एखादं जर का सांगितलं की तुम्हाला हे कपडेच घालायचे तर मग त्याच्यात त्यांचा रोल काही खरं तर नसतो.
म्हणजे त्यांना सांगितलं गेलं तर तेच करतात. म्हणजे जर का सुरभीला सांगितलं तुला हाच निगेटिव्हच रोल करायचा आहे, तुला हा डायलॉगच म्हणायचा आहे, त्याच्यामध्ये तुला काही ऑप्शनच नाही आहे. मग तरी देखील लोकांना हे माहिती असूनही लोक प्रचंड प्रमाणात तुमच्यासारख्यांना ट्रोल केलं जातं. करतात. अनफॉर्च्युनेट आहे, कारण की आम्ही खूप सॉफ्ट टार्गेट आहोत की पब्लिक फिगर कुठली, आम्ही म्हणजे एनी पब्लिक फिगर. मध्यंतरीचा एक किस्सा सांगेन या रिलेटेड. मी असं एक वक्तव्य केलं होतं की दिवाळीला माझं बाळ ना त्यावेळेला अगदी छोटं बाळ होतं, ती 6-8 महिन्यांची वगैरे असेल, फार तर फार वर्षाची असेल. तर एक फटाका वाजला आणि ती अशी एकदम दचकली. सो माझं झालं की हिचं असं होतं, तर गेली कितीतरी आसपास लहान मुलं असतील किंवा म्हातारी माणसं असतील, तर मी असं म्हटलं होतं की फटाके वाजवताना थोडासा विचार करा आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीचा. हे एक आई म्हणून माझ्याकडून ते सरळ लिहिलं गेलं होतं. त्याच्यावर मला हिंदू संस्कृतीला तू बट्टाच आहेस, तू पाकिस्तानला जा आणि असं करा तसं करा, इतके लोकांचे. मी त्याला भीक घातली नाही, हा मुद्दाच वेगळा आहे. पण माझं असं आलं की फटाके वाजून जर का माझं हिंदुत्व प्रूव्ह होणार असेल तर म्हणजे इतका माझा धर्म लेचापेचा डेफिनेटली नाहीये. मी काही लोकांना रिस्पॉन्ड करत होते, पण एका पॉइंटला मग माझा नवरा म्हणाला, असं किती लोकांना रिस्पॉन्ड करशील, का करशील, आणि तू वाय यू वॉन्ट टू एक्सप्लेन युअर सेल्फ, तू तुझं मत मांडलंस, कमेंट सेक्शन ऑफ करून टाक. आणि मग तेव्हा मी शांत झाले. पण मला खरं सांगायचं ना, खूप रडू आलं होतं त्यावेळेला की का मी पाकिस्तानला जाऊ जस्ट बिकॉज मी तुम्हाला सांगते की फटाके वाजवू नका म्हणून. आणि मग त्यावेळेला असं आलं की, आणि पब्लिक फिगरला ट्रोल करणं म्हणा किंवा असं काही, आणि हा खूप सवंग स्वतःलाच हवी असलेली एक ती पब्लिसिटी असते की मला नाही 4 लोक ओळखत आहेत, ह्यांना ओळखतात तर ह्यांना ट्रोल करूया. सो अशा ट्रोलर्सना. तरी माझ्या बाबतीत एक घडलेला एक वेगळाच किस्सा. आता सुरभी भावे म्हणून मी घरात खूप, आता मी काही घरात मेकअप करून बसते का, तर नाही, घरात मी घरातलीच व्यक्ती असते ना. सो मी माझ्या घराशेजारी डीमार्ट आहे, मी तिकडे गेले होते, तर माझ्या डोक्यात चालत ग्रोसरी काय काय हवी आहे, काय काय नाही. एक काका आले आणि मला म्हणाले, आणि अतिशय म्हणजे काय नॉन ग्लॅमरस लुकमध्ये होते, केस असे वरती बांधले होते, एक टी शर्ट आणि पॅन्ट घातली होती वगैरे. मला म्हणाले की तुम्ही अमक्या अमक्या सिरियलमधले ना. म्हटलं हो, छान काम करता तुम्ही, मला तुमच्यावर सेल्फी हवा होता, पण कशा दिसताय तुम्ही, असं म्हणून मला इतकं हसायला आलं मला. आणि ते मी घरी येऊन किस्सा सांगितला, तो माझा नवरा मलाच ओरडला, म्हणून सांगतो जरा नीट प्रेझेंटेबल राहत जा. म्हटलं हे बघ, डीमार्टला जर का जाताना मी मेकअप करून आणि जर का छान दिसणं अपेक्षित असेल, तर माझा म्हणण्याचा उद्देश की लोकांना टीव्हीमध्ये जसे आम्ही दिसतो तसंच जर का मी खऱ्या आयुष्यात दिसायला लागलो तर म्हणजे बापरे, मग रोज उठून मला ते साड्या बिड्या नेसावून तसंच राहावं लागेल. हे ना माझ्या बाबतीत पण झालेलं. मी अशीच भाजी आणायला जायचे, तर मी आपले नॉर्मल कपड्यांमध्ये जायचे, मी काही ब्लेझर घालून जायचे नाही. तर मला तो भाजीवाला म्हणतो, तुम्ही बातम्या देता ना. म्हटलं हा. मग ब्लेझर नाही घातलाच, आता भाजी आणायला ब्लेझर घालू का. नाही, मेकअप पण नाही, तुम्ही तिथे वेगळ्या दिसतात, इथे वेगळ्या दिसतात. म्हटलं हा, नेक्स्ट टाइम पासून मी काय केलं, लिटरली असं मस्तपैकी मेकअप वगैरे करून जायला लागले. मला माझी मुलगी म्हणाली, हे काय तू भाजी आणायला चालली तर मेकअप आणि लिपस्टिक काय घ्यायला हवाय. म्हटलं तो भाजीवाला ओळखत नाही मला आणि मग कमी करत नाही. असं म्हणजे असे किस्से आपल्या बाबतीत अगदी सहजपणे होतात. मला तर काही लोक म्हणतात की अगं बाई तू केवढूशी आहेस ग, त्याच्यात केवढी मोठी दिसतेस. म्हटलं हो, आता तशीच भूमिका आहे, काय करू. असे किस्से आपल्या बाबतीत होतातच, बरोबर आहे. पण मला सांग की जेव्हा हे निगेटिव्ह रोल्स वगैरे येतात तुझ्या वाट्याला, अर्थात त्याची तयारी कारण तू तशी नाहीयेस. म्हणजे मी खरंच सांगते, म्हणजे मला ना नवल वाटतं, ही तशी नाहीये, तिथे कसली कटक कारस्थानं करते. मी इतकं कसं, मी अभिनय क्षेत्राचं बाळकडू सुद्धा तुला मिळालेलं नाहीये किंवा तू त्या क्षेत्रामध्ये असं वेगळं काही करिअर केलेलं नाहीयेस, तरी सुद्धा इतक्या समर्पक अशा भूमिका करतेच कशी, हा मला मोठा प्रश्न पडलाय. बापरे, ह्याचं उत्तर तर मलाही आता विचार करायला लागेल. पण म्हणजे ते आतूनच येतं का? असं आतून येतं. आणि खरं सांगायचं ना तर सुरभी भावे बिफोर मेकअप खूप वेगळी असते, आणि मेकअप आणि तो गेटअप आल्यानंतर ना ते आपणहून त्या गोष्टींमध्ये जे म्हणतो ना आपण की त्या इन होतो आपण त्या ह्याच्यात. फक्त कधी कधी अगदी सुरुवातीला जेव्हा मी निगेटिव्ह रोल करायचे तेव्हा मला खूप त्रास व्हायचा. आणि म्हणजे मी घरी येऊन वगैरे असं डोकं धरून बसायचं की काय बायका असतात की कसं करतात. त्यावेळेला मला स्विच ऑन स्विच ऑफची फार सवय नव्हती. आता प्रो आहे मी आता. म्हणजे तू मला सांग की आता वाईट वागवून दाखव तर एखादा डायलॉग. आता माझं दॅट इज दॅट नावाचा असं एक माझं ते तकिया कलाम आहे वल्लरीचा. तर त्या ह्याच्यात मधुरा माझ्याशी पंगा नाही घ्यायचा, दॅट इज दॅट.
हे असं करायचं पटकन. त्याच्यामुळे मला माझ्याकडे ज्या माझ्या मदतनीस आहेत त्या म्हणतात, ताई काय हो एवढ्या चांगल्या तुम्ही आणि का असले रोल करता, मग किती शिव्या मिळतात तुम्हाला. म्हणलं का त्या शिव्याच माझ्यासाठी ते अवॉर्ड आहे, कारण वाईट भूमिका करणाऱ्यांना जेव्हा असे शिव्याशाप मिळायला लागतात खूप बाई असं म्हणतात. मला परवाच एक बाई भेटल्या होत्या, काय गरज आहे का त्या अर्णव आणि अंजलीला एवढं छळायची वगैरे, आणि मला ना पटकन 2 मिनिटं लक्षात नाही आलं की कारण मी वेगळ्याच याच्यात होते. बरोबर. तर त्या म्हणाला की काहीच गरज नाहीये तुला नवरा करतोय ना एवढं सगळं अमकं तमकं. म्हटलं ओ तुम्ही वल्लरीबद्दल बोलताय. ओके. तसं एकदा बसनी जात होते मी, AC बसनी, तर तो कंडक्टर म्हणाला जेलमधून सुटला वाटतं. तर सगळ्यांनी ठाप 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 माझ्याकडे लोक गेले. म्हटलं मी नव्हते जेलमध्ये, त्या भाग्य दिलेमध्ये तुम्हीच आहात ना सुवर्ण दाभोळकर. म्हटलं हो त्या जेलमध्ये येत ना. म्हटलं अच्छा अच्छा तुम्ही त्याबद्दल बोलताय. ओके. मग मला सांगायला लागलं, म्हटलं मी खरी जेलमध्ये नव्हते. त्यामुळे लोकांना पण ती, आणि लोक इतके इन्व्हॉल्ड होतात ना, म्हणजे लोकांना वाटतं की खरंच हे सगळं चाललंय जगामध्ये. अगदी. मला एक सांग की अनेक पात्र खरं तर साकारता, म्हणजे बाकीचे पण साकारत असतात वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये. बऱ्याचदा असं होतं की म्हणजे कधी कधी इतके म्हणजे विचित्र सीन असतात ना, काही कळतच नाही की काय चाललंय, म्हणजे काहीही आपलं लावायचं लोकांना, म्हणजे असं गंडवायचं असा प्रकार खूप वेळा सिरियल्समध्ये दिसतो. कारण सिरियल अशी आहे की आज शूट झालं की लगेच त्यांना दुसऱ्या दिवशी ऑन एअर करायचं असतं. मला सांग की बऱ्याचदा असं तुला वाटतं का काही स्टुपिड पण आहे, म्हणजे असं काही डिस्कशन होतं का? अगदीच होतं. कारण आम्ही आमच्या लेवलला आमच्यात असं की असं कसं करेल, मग आत्ताही इथे होती ना, मग ती तिथे कशी जाईल, ती काय उडत जाईल का वगैरे, हे सगळे प्रश्न असतात. पण त्यांची उत्तरं मिळेपर्यंत आमचा सीन झालेला असतो. कारण मुळात डेली सोपचा पॅटर्नच हा आहे की रेटिंग जसं असतं त्याप्रमाणे, मग तो जो एक फ्रेज आहे ना की असते पाल, मग त्याची ओढून ताणून मगर करायची, आणि ते मगर करेपर्यंत पाणी ओततायत. पण हॅव्हिंग सेड दॅट की पाणी ओतलं, पण तरी 100 लोकांचं युनिट जेव्हा एखाद्या सिरियलवरती अवलंबून असतं तर तेव्हा असं वाटतं की ओता पाणी, कारण त्याच्यावरती सगळ्यांची घरं आहेत. आणि शेवटी रिमोट प्रेक्षकांच्या हातात असतोच की कधी कधी स्टुपिड वाटणारे सीन पण इतक्या कन्व्हिन्सिंगली तुम्हाला करावे लागतात, आणि त्यावेळेला असं होतं की काय करतोय यार आपण, हे असं एक फ्रस्ट्रेशन येतं. पण ॲट द सेम टाइम बँक बॅलन्स दिसतो, मग घराचे EMI दिसतात, आणि हे सगळं दिसल्यानंतर होतं की ओके करतो चला करूया. गेल्या 1.5-2 वर्षांमध्ये ना कुठेतरी हिंदी सिरियल्सचा प्रभाव मराठी सिरियल्सवर होताना प्रचंड प्रमाणात दिसतोय. म्हणजे ती ज्वेलरी असेल, ते कपडे असतील, तो सेट असेल, ओव्हरऑल म्हणजे इतका फरक आपल्या आता मराठी इंडस्ट्रीमध्ये दिसतोय. म्हणजे तो चांगलाच आहे, कारण की बऱ्याचदा असं होतं की खूप छान दिसणारा असेल एखादी सिरियल असेल, लॅविश सेट असेल, तर बघायला मजा येते. पण तेच आपण एखादी गावाकडची सिरियल बनवली तर कुठेतरी काय गावाकडचं दाखवत आहे, आम्हाला माहितीये, हे तर आम्ही बघितलंय, असंही होतं. पण मग त्यामध्ये काय नेमकं दिग्दर्शकाचं असं म्हणणं असं की जर का आपण ग्लॅमरस लुक दिला एखाद्या लीड कॅरेक्टरला किंवा छान असं म्हणजे सेटअप उभारला तर जास्त चांगलं वाटतं लोकांना, आणि गावाकडच्या लोकांना हेच आवडतं म्हणे. डिपेंड्स, कारण अभिरुची अत्यंत मी कोकणातली आहे, माहिती असेल, आणि कोकणातल्या चिराची जी घरं आहेत ते बघून तर खूप छान वाटतं. म्हणजे मध्यंतरी आलेली सिरियल असेल रात्रीचा खेळ चाले, म्हणजे ते इतकं छान वाटायचं बघायला. पण मी सांगू तसं व्यक्तिसापेक्ष आहेत या गोष्टी. उद्या जर का मला गावाकडची मुलगी करायला मिळालं तर मलाही करायला आवडेल डेफिनेटली, कारण मी मुळातच गावातली आहे. बरोबर. लोकांचा माझ्या लुक्समुळे विश्वास बसत नाही, पण मी खरंच गावातली गावकी छोरीच आहे मी. हे सगळं झालं, पण जेव्हा तू प्रसाद ओक, रोहिणी हट्टंगडी, पुन्हा रेणुका शहाणे ह्यांसारख्या, आणि कुमार सोहनी, सुमित राघवन ह्यांसारख्यांबरोबर जेव्हा काम करते तेव्हा काय अनुभव येतो आणि काय शिकायला मिळते तुला? कमाल अनुभव असतो. कारण मुळात माझं स्वतःचं त्यांना बघून जे मत झाले ते की ते माणूस म्हणून छान आहेत, म्हणून ते कलाकार म्हणून जास्त मोठे आहेत. काही काही अशी पण उदाहरणं आहेत की ते कलाकार कमाल असतात पण माणूस म्हणून फार काही बरे नसतात. बरोबर. पण माझ्या आसपास चिन्मय मांडलेकर असेल किंवा प्रसाद दादा असेल, रोहिणीताई, सुप्रिया पाठारे, ही सगळी मोठी मोठी नावं जी आहेत ना, ते इतकी
इतके सिम्पल आहेत किंवा इव्हन प्रशांत दादा मगाचपासून जे नाव घेते मी, खरंय की साधेपणामुळे ना ते अजून जास्त छान वाटतात आणि ते आपल्यातले वाटतात. सुरुवातीला मला भीती वाटायची की कसं बोलू, कसं अप्रोच करू किंवा काय, पण त्याच माणसांनी सगळ्यांनी मला इतकं कम्फर्टेबल केलं ना की त्याच्यामुळे आता सगळ्यांची इतकी छान मैत्री आहे ह्या सगळ्यांशीच. त्यामुळे मला असं वाटतं की आणि शिकायला मिळालं म्हणजे वेळ पाळणं हे सगळ्यांकडून शिकलेली मी गोष्ट आहे की आपण एखाद्याला वेळ देतो म्हणजे इट इज टाइम इज इक्वल टू मनी, जे पूर्वीपासूनचे म्हणत आलेले आहेत. मला असं वाटतं की ह्याच्यापेक्षा जास्त मोठी कुठलीच गोष्ट नाहीये. त्यामुळे येस, पण आता ट्रॅफिकमुळे असेल म्हणा किंवा मेट्रोची कामं सुरू आहेत म्हणून मला आजकाल शूटला जायला इथून तिकडे जाईपर्यंत थोडा लेट होतोच. पण तरी मी माझ्या जो शेड्युलर असतो त्याला मेसेज करते की सॉरी फॉर इनकन्व्हिनियन्स, पण मी पटकन रेडी होते. कारण मला हळूहळू ते गिल्ट यायला लागतं की अरे आपल्यामुळे कोणी थांबलं तर नाहीये. नशिबाने आजपर्यंत अशी कधीच वेळ आली नाही की माझ्यामुळे शॉट थांबलाय किंवा असं काही. पण सगळ्यात मोठी गोष्ट मी हीच शिकले की, आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या प्रोफेशनवरती फक्त प्रेम असून चालत नाही, त्याच्यावरती श्रद्धा असावी लागते. खूप छान. आणि हे खूप सगळ्यांकडूनच शिकलेली गोष्ट आहे. त्याच्यामुळे जेव्हा एखादी मला त्रास होतो जेव्हा असं कोणी आपल्याच फील्डमधलं काय कधी पॅकअप कधी आहे वगैरे, सुरुवातच पॅकअपनी कशी, आत्ता आलात ना भाई, मेकअपला पण बसला नाही आहेत तुम्ही. आणि मग माझं असं म्हणणं असतं की मग तुम्ही नका काम करू, कारण एका चान्ससाठी ना लोक थांबली आहेत वर्षानुवर्ष. सो मी प्रचंड ग्रेट. मी रोज सकाळी घरातून बाहेर पडताना थँक्यू देवाला म्हणते, कारण की ज्या एका चान्ससाठी लोक थांबली आहेत वर्षानुवर्ष, अगदी ते मी रोज करते. आणि असं म्हणतात की जगात खूप कमी लोक आहेत ज्यांना त्यांचं पॅशन हे प्रोफेशन असतं, आणि आय एम वन ऑफ देम. सो का नाही मी ग्रेटफुल असायचं. सो ग्रेटफुल राहणं सुद्धा मी ह्याच सगळ्यांकडून शिकले. आणि जसं मी मगाशी म्हटलं तसं नुसतं प्रेम असून चालत नाही, पॅशन आणि श्रद्धा असावी लागते आपल्या कामात, आणि कन्सिस्टन्सी पण असते. आणि कन्सिस्टन्सी अर्थात. आणि हे सगळं तू शिकतेस, आणि आता तुझी मुलगी सुद्धा बऱ्याच गोष्टी तुझ्याकडनं शिकतेय, कारण ती तू खूप स्मार्ट आहे, खूप एक्स्ट्रा ऑर्डिनरी असं म्हटलं तरी हरकत नाही. मग तुझी जेव्हा सिरियल टीव्हीवर तू बघत असशील किंवा सुरू असेल तर तिची रिॲक्शन काय असते? अरे खूप कमाल, कारण तू निगेटिव्ह रोलमध्ये आहेस आणि आई म्हणून तू एक छान आई आहेस, आदर्श आई आहेस. तिचं परवाचीच रिॲक्शन सांगते. याच्या अगोदर पण मी एक राणी मी होणार नावाची एक करत होते सिरियल, त्याच्यातही मी निगेटिव्हच होते आणि त्याच्यात पण असं खूप घाण घाण घाण. तर तेव्हा तिने स्वतःला समजावलं होतं, आई ही कोको आहे, आई ही तू नाही आहेस, आई ही तू नाहीस. म्हटलं नाही मीही नाही आहे. आता थोडी शिंग फुटली ना त्यावेळेपेक्षा. तर आता परवाच आली आणि मी माझाच सीन चालला होता, मी बघत होते. आई मला म्हणाली, अशी बघितलं, मी म्हणाले तू बॅड गर्ल आहेस? मी म्हटलं हो ग राणू, मी बॅड गर्ल याच्यात, पण खरी तर तू गुड गर्ल आहेस, एकदम गोंडस आहेस, असं वगैरे केलं. आणि नंतर मला म्हणते हे मला चालणार नाही माझ्या घरात. म्हटलं माझ्या घरात काय चालणार नाही, हे असल्या बॅड गर्लची कामं नको करूस तू. मी म्हटलं बाईसाहेब, म्हणजे आता इथून पुढे तिला विचारून का कामं करणार आहे तुम्ही? आणि आम्ही जे काय हसले तर, आणि मग बघ परत लावलं तिने, असं करून माझ्या सांगा. पण मी तिला सांगितलंय की ती जी आहे ती वल्लरी आहे, तिचं नाव, ती दिसते आईसारखी पण ती आई नाहीये. कारण ना तिच्या मनात मला माझ्याबद्दलची भीती नाही बघायची. बरोबर. कारण त्याच्यात मला काय वाटेल ते करायला लावतात आणि अजून अजून पुढे जसं जाईल तसं तसं तो अजून भीषण होत जाईल. कारण विलन कायम गडद गडद घाण होत जातो आणि मालिकेच्या शेवटचे एखाद महिना डायरेक्ट मग ते हरतात कसे, मग ते कसे त्यांना डिफीट केलं जातं, मग कसं त्यांच्यावर मात केली जाते. पण बाकी सगळे दिवस हे हिरोईनपेक्षा विलन वरचढ दाखवण्यातच जातात. सो मी तिला म्हटलं, मग तिने मला सांगितलं हे नको बघूस तू. म्हटलं ठीक आहे नाही बघणार मी, तुला नाही आवडत आहे ना हे, मग नाही बघणार. सो मग मी तिला सांगताना सांगितलं, माहिती नाही तिला कितपत ती कन्व्हिन्स झाले, पण ती आता तुही रे माझा मित्राची ऍड जरी लागली, बघ लावलं परत, असं करते ती मला. 3 वर्षाची आहे फक्त, पण तुफान बडबड करते ती. मुली असतातच तुला अगदीच चांगलं माहिती. ते आहेच. पण मला सांग की हे सगळं आहे कारण आपलं फील्ड, म्हणजे तुझं फील्ड जे बघितलं तर एक 14-14 तास, कधी कधी बाहेर शूट्स असतात, परगावी शूट्स असतात. अशा वेळेस मग तू तिचा सांभाळ कसा करते, म्हणजे तिला कसा वेळ देते ह्या सगळ्यामधनं, आणि म्हणजे तुला कसा सपोर्ट आहे घरात? मला तर कमालीचा, म्हणजे जस्ट बिकॉज मला काम करता यावं. ती 3 महिन्यांची होती जेव्हा मी परत कामाला सुरुवात केली
आणि माझं आणि माझ्या नवऱ्याचं हेच डिस्कशन झालं की जस्ट बिकॉज आपली एक फॅमिली एका मेंबरनी छान गोड मेंबरच्या येण्याने वाढली आहे, याचा अर्थ आपण आपल्या पॅशनची कॉम्प्रोमाइज नाही करायचं. हे डे 1 पासून आमचं ठरलं होतं. आणि माझ्या नवऱ्यानी वर्क फ्रॉम होम घेतलं तेवढ्याच करता की जेणेकरून मी बाहेर जाऊन, कारण आपल्या फील्डमध्ये देर इज नो वर्क फ्रॉम होम पॅटर्न, तर त्याच्यामुळे ते. आणि आदिती नावाची माझ्याकडे एक छोटीशी गोड माझी मदतनीस आहे जी 24 तास असते. त्याच्यामुळे माझं आणि माझ्या नवऱ्याचं असं आहे की बाकी कुणीही असलं तरी आपल्या दोघांपैकी एकाने तिच्याजवळ बाळाजवळ कायम असलंच पाहिजे. अगदी आपण शेवटच्या आता टप्प्यावरती येतोय, तर खरं तर अभिनयाव्यतिरिक्त तू एक चांगली अँकर आहेस. तू डबिंग तुझ्याकडून हे करणं म्हणजे खूप चांगलं वाटलं मला. डबिंग आर्टिस्टही आहेस आणि खूप म्हणजे ओव्हरऑल तुझ्या बऱ्याच गोष्टी तू करत असतेस, इतरही गोष्टी, आणि चांगला स्वयंपाकही करते. हो असं म्हणतात सगळे. तर ह्याबद्दल मला थोडंसं जाणून घ्यायचंय, कारण की कसं आहे, प्रत्येकाला असं वाटत असं की टीव्हीवरती दिसणाऱ्या ज्या बायका आहेत त्या घरातली एकही कामं करत नाही. मी नंतर याच्यावर पोस्ट पण केले होते की असं नसतं. जितकं मी मगाशी म्हटलं तसं की मला एक असं की 12-13 तास जर मी घराच्या बाहेर असेल तर माझ्या हातचं अन्न हे माझ्या घरच्यांना मिळालंच पाहिजे. आणि हा सगळा आटापीट हा माझा अट्टाहास आहेच आहे, डेफिनेटली आहे. सो ते एक झालं. आणि मगाशी म्हणालीस तसं डबिंग आणि ह्या सगळ्या गोष्टी अतिशय ओघाओघाने घडत गेलेल्या आहेत. आणि आधी मी एका चॅनलवरती प्रॉपर न्यूज अँकर म्हणूनच काम करत होते. सो अँकरिंग मला अगदीच जिव्हाळ्याचा विषय आहे. आणि डबिंगचं असं झालं की एका ठिकाणी मी डबिंगसाठी नुसतेच बघायला गेले होते की म्हणजे काय असतं. माझी एक मैत्रीण ती आर्टिस्ट आहे, डबिंग आर्टिस्ट, तर तिच्याबरोबर गेले होते. आणि ती म्हणली ऐक ना, तुझं व्हॉइस सॅम्पल देऊन ठेव ना. म्हटलं ठीक आहे देते, मला काय, म्हणून व्हॉइस सॅम्पल दिलं. आणि त्याच्यानंतर एक 4-8 दिवसांनी फोन आला की आपल्याला एक बुक आहे, तर एक वॉरेन बफेनविषयीचं बुक आहे ते. तर आत्तापर्यंत 3 ते 4 बुक्स रिलीज झालेत, ऑडिओ बुक्स रिलीज झालेत. आणि मग मलाच मजा यायला लागली करायला की अभिनय व्यतिरिक्त काहीतरी कारण ते आवाजांमधले चढ उतार किंवा त्याच्यातून पण लिस्नरनं पण तेवढंच ताकदीने ते पोहोचवलं पाहिजे. त्याच्यामुळे ते पण एक फील्ड खूप छान आहे. हा म्हणजे मजा येते. आणि मला एकाच ठिकाणी चॅलेंजिंग आहे. आणि बांधून राहायला जे होतं ना की कधीतरी म्हणतो आपण की एक थोडा चेंज हवाय, तर मग ह्या माध्यमातून तो चेंज अगदी मिळतो. आणि तसं तुला अभिनयाची आवड आहे आणि तिथे फक्त तुला डायलॉग्स बोलायचे आणि अभिनय दाखवायचा, तो दिसणार नाहीये लोकांना. अपकमिंग काही प्रोजेक्ट्स वगैरे? सध्या तरी तू ही रे माझा मितवा स्टार प्रवाहावरती चालू आहे आणि त्याच्यातच इतकी बिझी आहे. आणि एक सागरा प्राण तळमळला नावाचं नाटक आहे, त्याचे 50 प्रयोग नुकतेच आमचे झालेत. आणि त्यातली भूमिका करतानाचे एक वेगळेच चॅलेंज आहेत. म्हणजे जसं लोक विलन म्हणून अंगावरती धावून येतात कधी कधी किंवा काय, तर नुकत्याच पुण्याच्या प्रयोगाला एक 80-82 वर्षांचे आजी आजोबा आले होते आणि ते पाया पडले की तुम्हाला नमस्कार केला म्हणजे माईंना पोहोचला. आणि आतापर्यंतची सगळ्यात कमाल म्हणजे सांगताना पण मला शहारा आला आता अंगावर. त्याच्यामुळे आणि मला कळलंच नाही 2 मिनिटं, मी माझ्या की माई माई असं करून ते दोघं नमस्कार केला त्या दोघांनी लिटरली. सो ती पण एक छान पावती. त्यामुळे सध्या ह्याच 2 प्रोजेक्टमध्ये. आणि बाकी आता फिल्म वगैरे ज्या केल्या ते रिलीज होऊन गेलेल्या आहेत. सो आता मी या माध्यमातून सांगेन की मी आता छान फिल्मची वाट बघतेय किंवा वेबसिरीजची वाट बघतेय. बघूया, आपण डेली सोप करते त्यामुळे एवढा वेळ नाहीये. बरोबर. पण काहीतरी वेळ काढून छान करायला नक्कीच आवडेल. नक्कीच. एक रॅपिड फायर राऊंड असतो, त्याच्यामध्ये 5 प्रश्न असतील. बरं. पहिला प्रश्न आहे, नाटक, सिनेमा की सिरियल? फार अवघड प्रश्न आहे हा. खरं तर तिन्ही. हिरोईन की विलन? विलन. स्वामिनी मधली भामिनी की गोठ मधली दीप्ती? भामिनी, एनी टाइम. क्या बात आहे. तुला सर्वात आवडलेली भूमिका? आत्तापर्यंतची तेवढी कुठलीच नाही. मे बी ती अजून फ्युचरमध्ये यायची असेल. कारण स्वतःच्या प्रेमात फार पडू नये आर्टिस्टनी, नाही तर मग डेव्हलपमेंट ग्रोथ थांबते असं म्हणतात. त्याच्यामुळे कारण नवीन करायला. आणि मला खरं तर खूप अशा आतून अशा काही आहेत की मला स्प्लिट पर्सनॅलिटीवरती काहीतरी करायला एखादी भूमिका असेल
तर ती करायला आवडेल. अरे सो वा. अशा अनेक आहेत भूमिका ज्या मला करायला आवडतील, पण आतापर्यंत त्या जशा जशा येत गेल्या तसतसे साकारत गेले. पण त्यामुळे आतापर्यंत फार काही आवडती अशी कुठली नाही. पण येस, आत्ता पुरतं म्हणायचं झालं तर तू रे माझा मित्रमधली वल्लरी थोडीफार करायला मजा येते. हो, कारण ते एक वेगळं कॅरेक्टर आहे आणि त्याच्यामध्ये तू इंग्लिश आणि काहीतरी वाटेल चुकीचं ते. इंग्लिश काहीही असं हे करते आणि ते एक वेगळं वेगळंच. आणि त्याच्यात म्हणजे वेगवेगळे कलर्स आहेत की सासू बरोबरची नोकझोक आहे किंवा भाच्यावरती वरवर दाखवणारी प्रेम करते असं दाखवते, पण त्याची पाठ फिरल्यावरती की नाही थांब आता तुझी प्रॉपर्टी कशी हडप करते बघच वगैरे. सो करायला मजा येते. बरं, एक शेवटचा रॅपिड फायर मधला प्रश्न, फार महत्वाचा प्रश्न आहे. सिद्धार्थ दामले सिरियल बघतात का? चांगला प्रश्न आहे. मध्यंतरी एखाद दुसरं त्यांनी बघितलं होतं आणि 10 वर्षात पहिल्यांदा मला सांगायला आवडेल, त्यांनी मला लाईव्ह परफॉर्म करताना नाटक माझं बघितलं. पण आता आमच्या लग्नाला 10 वर्ष होतील. पण अगदी सुरुवातीला बघतो तो, नाही असं नाही की कशी दिसतीये किंवा मी कशी स्वतःला कॅरी करतेय किंवा काय. मग काय ओपिनियन वगैरे सांगतात, त्याचे सजेशन असतात. इव्हन कंटिन्युटी मधले जग्स जर का असतील तर त्याला पटकन करतात. मगाशी हातात बांगडी होती, आता नाही आहे, मगाच्या शॉटला होती वगैरे असं. पण अदरवाईज त्याला प्रचंड अभिमान आहे की त्याच्या बायकोला 4 लोक ओळखतात. आणि जेव्हा सेल्फी घ्यायला येतात माझ्या बरोबर तेव्हा मी त्याच्या डोळ्यात जे काही कमाल प्रेम आणि सगळा रिस्पेक्ट जो काही दिसून येतो ना, त्याच्यामुळे सिद्धार्थ दामले सिरियल कधी कधी बघतात. पण आणि तो मला मजेने म्हणतो मी खूप नौटंकी अगं खऱ्या आयुष्यात, म्हणजे आता जेवढी साधीभोळी दिसतीये मी, पण मी खूप दंगा करते. तर त्याचं म्हणे हे जे काही ऍक्टिंग आहे ना, जिथे पर डे मिळतो ना तिथे दाखवायचं, इथे नाही. त्याच्यामुळे सिद्धार्थ दामले बघतात, पण कधीतरीच बघतात. खरं तर सुरभी कशी आहे हे आत्ता ह्या सगळ्या गप्पांमधनं तुमच्या अगदी लक्षात आलंच असेल. म्हणजे जिला तुम्ही टी व्हीवरती निगेटिव्ह रोल करताना बघताय किंवा ग्रे शेडमधल्या भूमिका करताना बघताय, ती प्रत्यक्षात तशी नाहीये, मुळीच नाहीये. ती खूप नौटंकी करते हे तिने आत्ताच सांगितलेलं आहे. आणि सुरभीला तिच्या एकूणच या अभिनय क्षेत्रातल्या वेगवेगळ्या खरं तर भूमिकांसाठी अनेक पुरस्कारांनी सन्मानित देखील करण्यात आलेलं आहे. तिच्या ह्या सगळ्या एकूणच वाटचालीचा आत्ता आपण खरं तर एकूणच उलगडा केला आहे की ती कशी घडली आणि हा तिचा प्रवास कसा होता. ह्या सगळ्याबद्दल आपण खूप मनमोकळ्या आणि तिने बिनधास्तपणे ह्या सगळ्याची उत्तरं दिलीत. हे मला खूप आवडलं आहे आणि खूप छान आहे. डाऊन टू अर्थ असणंच फार महत्त्वाचं आहे, हे तिच्या एकूणच ह्या वागण्यातनं बोलण्यातून सिद्ध झालंय. आणि सुरभी बिलकुल निगेटिव्ह नाहीये. नाही, माझ्या निगेटिव्ह भूमिकांवरती प्रेम करा, पण मी खऱ्या आयुष्यात अजिबात असं नाहीये. ती खूप गोड आहे, सुंदर आहेच, प्रश्नच नाही, आणि खूप छान अभिनय करते. म्हणूनच तुम्हाला जास्त राग येतो सुरभीचा किंवा वल्लरीचा म्हणा. वल्लरीला खूप शिव्या घाला, पण तू रे माझा मित्र बघा, कारण अजून खूप मजा करायला मिळणार आहे. आणि जे लोक मला खूप चांगल्या प्रकारे ओळखतात त्यांना तर असं त्यांचं म्हणणंच असतं की इतकी गोड आहेस तर मग का असं हे करतेस. पण मला मनापासून निगेटिव्ह भूमिका करायला खूप मजा येते. हे जे डोळे आहेत ना, जे घारे डोळे, मला पूर्वी असं वाटायचं की घाऱ्या डोळ्यांच्या मुली, जे समाजरूढ एक समज आहे की त्या खूप बदमाश असतात, पण मी बदमाश नसून सुद्धा मला बदमाशी दाखवता येते माझ्या कॅरेक्टर्समुळे. पण खरंच भूमिका साकारताना वेगवेगळ्या आपल्याला भूमिका करायला मिळतात. मग कधी पॉझिटिव्ह असेल, कधी निगेटिव्ह असेल, कधी कॉमेडी असेल. उलट किती छान आहे खरं तर हे क्षेत्र. पण ह्या क्षेत्रामध्ये तुम्हाला जर यायचं असेल तर सुरभीने दिलेल्या टिप्स नक्कीच लक्षात ठेवा. अर्थातच सुरभी, तू खूप छान इथे मनमोकळ्या गप्पा मारल्या, मजा आली, खूप गोष्टी उलगडल्या गेल्या आणि खूप छान वाटलं यार. थँक्यू, मला पण मजा आली. आणि मधुराष्टक ह्या नवीन पॉडकास्टला माझ्या खूप मनापासून शुभेच्छा. लवकरच तुझे खूप सारे सबस्क्रायबर्स होते तेव्हा आपण परत याचा पार्ट 2 करूया. नक्की. आणि अर्थात तुझ्यासारखी आज अभिनेत्री आम्हाला ह्या पॉडकास्टमध्ये लाभली, तू आलीस आणि खूप छान वाटलं. खूप खूप आभारी आहे मधुराष्टकच्या ह्या टीमकडून. थँक्यू सो मच. थँक्यू. अर्थात मधुराष्टकच्या या पॉडकास्टमध्ये आज आपण इथेच थांबतोय, पण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि फॉलो करायला विसरू नका. पुढच्या भागात आपण एका नव्या पाहुण्यासह भेटणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.